नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटककर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, आपल्या कोकणात खूप साऱ्या प्रथा परंपरा आहेत आणि त्या आपण आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि अशाच एका आगळ्या प्रथा परंपरेचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत, डाळपस्वारी। तर आमच्या शिरगाव गावची ग्रामदेवता श्री पावणई देवी, तर या देवस्थानाची डाळपस्वारी 3 दिवस सुरू आहे। आज लास्ट दिवस आहे 27, 28, 29 जानेवारी। तर या 3 दिवशी ही डाळपस्वारी होती। आता डाळपस्वारी म्हणजे काय ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। आणि आज स्पेशल दिवस आहे कारण आज डाळपस्वारी जी आहे तर ते आमच्या वाडीतून जाणार आहे, त्यामुळे आज खूप आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे। तब्बल 22 वर्षानंतर ही डाळपस्वारी होत आहे। 2003 साली डाळपस्वारी झालेली, त्यानंतर आता 2025 साली ही डाळपस्वारी होते। तर खूप स्पेशल असा आमच्यासाठी हा संपूर्ण क्षण असणार आहे। तुम्ही देखील हा क्षण अनुभवा आणि यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। यूट्यूब चॅनलला आपल्या नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढे आपण असेच कोकणातील छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत। हे आहे शिरगाव दुसनवाडीमधील श्रीदेव गांगेश्वर मंदिर। तर या ठिकाणी काल जे देवाचे तरंग काठे आहेत तर या विश्रामासाठी थांबलेल्या, आणि आता इथून पुन्हा हे सुतारवाडी येथील बांधेश्वर देवस्थानाकडे प्रस्थान करणार आहेत। आणि मग आज या डाळपस्वारीची सांगता श्री पावणदेवी मंदिरामध्ये म्हणजे या आपल्या देवीच्या मूळ स्थानी जाऊन या राठी आहेत या विस्थापित केल्या जाणार आहेत। तर आजच्या या डाळपस्वारीसाठी देवाचे सर्व मानकरी, त्यानंतर शिरगाव गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आता जमा झालेले आहेत। आणि थोड्याच वेळात ही जी आता डाळपस्वारी आहे ही सुतारवाडी, शिरगाव सुतारवाडी या ठिकाणी प्रस्थान करणार आहे।
शिरगाव गावची ग्रामदैवत श्री पावनाई देवी तर आमच्या डाळप स्वारीला सुरुवात झालेली आहे। आजचा शेवटचा दिवस आहे 27, 28, 29 अशा 3 दिवशी ही डाळप स्वारी होती। तर खूप सुंदर अशी ही आपल्या कोकणातील एक परंपरा आहे। आणि डाळप स्वारी ज्या रस्त्यांमध्ये ज्या मार्गाने निघते तर त्या ठिकाणी जे सर्व ग्रामस्थ आहेत त्या डाळप स्वारीची गावभेट नारळ वगैरे देऊन औक्षण करतात, पूजा करतात। पुन्हा एकदा ही डाळप स्वारी सुरुवात झालेली आहे। पहिल्या ठिकाणी कशी विश्रांती घेतली त्या ठिकाणी वाडीतील ग्रामस्थ आहेत तर त्यांनी या ठिकाणी औक्षण पूजा वगैरे सर्व करून आता सर्व जे ग्रामस्थ आहेत शिरगाव गावातील त्यांच्यासहित ही आता डाळप स्वारी पुढच्या प्रस्थानाकडे निघालेली आहे। या डाळप स्वारीला प्रत्येक गावातील किंवा वाडीतील जे ग्रामस्थ असतात तर ते प्रसाद दुःखी म्हणजे सेवा करत असतात। त्यामध्ये लाडू वगैरे, फळे, त्याच्यानंतर थंड वगैरे, कोल्ड्रिंक्स, तर या प्रकारचे सर्व आपल्या परीने सेवा करत असतात। आणि आता 11:15 वाजलेत आणि आजच्या शेवटच्या दिवसाच्या डाळप स्वारीची सुरुवात झालेली आहे। इथून आता दुसणवाडीमधून ही डाळप स्वारी निघून सुतारवाडीतील बांधेश्वर देवस्थान तर या ठिकाणी ही डाळप स्वारी आजच्या दुपारच्या महाप्रसादासाठी विश्राम करणार आहेत। सलग 3 दिवस हे सर्व शिरगाव गावातील ग्रामस्थ आहेत तर या डाळप स्वारीसोबत संपूर्ण गाव फिरत आहेत। खूप सुंदर असं हे डाळप स्वारीचा म्हणजे एक प्रथा परंपरा आहे। आणि या डाळप स्वारीची सुरुवात ही जी आपले ग्रामदैवत आहे पावनादेवी तर यांच्या कौल प्रसादाने होते। तर ग्रामदेवीचा कौल मिळाल्यानंतर या डाळप स्वारीला सुरुवात होते। असं पर्टिक्युलर कोणतं वर्ष नसतं की याच वर्षी डाळप स्वारी होणार आहे। ज्यावेळी ग्रामदेवतेचा कौल येतो तर त्यावेळी त्या वर्षी डाळप स्वारी ही ठरवली जाते। आणि त्यानंतर मग 3 दिवस ही सलग डाळप स्वारी आमच्या शिरगाव ग्रामदेवतेची म्हणजे पावनादेवी मातेची डाळप स्वारी अशी सुरुवात असते। देवस्थान असेल कोणतं तरी आपल्याला काही कल्पना नाही। शिरगाव गावची ग्रामदैवत आमची श्री पावनाई देवी तर हिच्या डाळप स्वारी दरम्यान या ज्या पूर्वापार चालत आलेल्या वाटा आहेत या देवस्वारींच्या तर त्याच मार्गाने ही डाळप स्वारी प्रस्थान करत असते। आणि या डाळप स्वारी दरम्यान या गाव मर्यादेमधील 12 आकार आणि 4 चाळे यांना भेट देऊन मग पुन्हा ही जी डाळप स्वारी आहे ही आमच्या तिच्या मूळ देवस्थानी म्हणजे पावनादेवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे। तर खूप सुंदर असा डाळप स्वारीचा उत्सव असतो। कोकणातील एक आगळीवेगळी प्रथा परंपरा आहे। डाळप स्वारी कोणत्या वर्षी होते तर हे सर्व देवीच्या प्रसादावर डिपेंड असतं। ज्या वर्षी देवीचा प्रसाद मिळतो तर त्यावर्षी ही डाळप स्वारी होते। 3 वर्ष 5 वर्ष असं कन्फर्म कोणत्या वर्षी होईल हे सांगू शकत नाही। ज्या वर्षी देवीचा कौल मिळेल त्या वर्षी ही डाळप स्वारी होत असते। आणि यंदाची डाळप स्वारी आहे ही जवळपास 22 वर्षांनी साजरी होत आहे। 2003 सालामध्ये डाळप स्वारी झालेली आणि त्यानंतर आता 2025 सालामध्ये ही डाळप स्वारी होते। तर यासाठी खूप आपले जे सर्व ग्रामस्थ आहेत शिरगाव गावातील हे सर्व या डाळप स्वारीसोबत आहेत। सलग 3 दिवस हे डाळप स्वारीसोबत पूर्ण गावामध्ये हे प्रस्थान हे भ्रमंती करतायत। खूप सुंदर असा सोहळा आहे आमच्या शिरगाव ग्रामस्थांसाठी। थोड्याच वेळात या ठिकाणी डाळप स्वारीचं आगमन होतं आणि यासाठी आमच्या वाडीतील सर्व जी महिला मंडळी असतात तर त्यांनी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। आणि आता
जस्ट काही मिनिटातच या ठिकाणी डाळपस्वारीचं आगमन होतं. तब्बल 22 वर्षांनी या आमच्या या अनभोनेवाडीमधून ही डाळपस्वारी आता प्रस्थान करतली आहे. खूप सुंदर असो आमच्यासाठी क्षण असा आणि त्यासाठी संपूर्ण अशी रांगोळी काढून या डाळपस्वारीचा स्वागत करणार. त्यावेळी औक्षण ओटी भरणे, त्याच्यानंतर यास इकडे आम्ही प्रसाद वगैरे देखील ची व्यवस्था केलेली असा. खूप भारी. आणि सर्व जी मंडळी असत डाळपस्वारीची तर ते आता या ठिकाणी इली असत. चला फायनली आपली जी ग्रामदेवता असा पावणे देवीच्या डाळपस्वारीच्या ठिकाणी आगमन झालेलं असा. सर्वांनी पूजा वगैरे केल्याने ओटी वगैरे भरल्याने दर्शन घेऊन आता ही जी डाळपस्वारी असतात तर ते आपल्या पुढच्या मार्गात प्रस्थान करतली आहे. तर इकडून आता पुढे सुतारवाडीमध्ये श्री मांदेश्वर देवस्थान असतात तर त्या ठिकाणी दुपारचा महाप्रसाद असतो त्या ठिकाणी विश्राम करून मग ही देवस्थानी असताना ही श्री पावणादेवी मंदिरात आणि आपल्या मूळ ठिकाणी ही विस्थापित होणार आणि ही विस्थापित झाल्यानंतर या डाळपस्वारीची सांगता होतली आहे. सत्तावीस 2 दिवस संपूर्ण गावातून डाळपस्वारी फिरल्यानंतर फायनली आज तिसऱ्या दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आता आपल्या मूळ स्थानी म्हणजे श्री पावणाई देवी मंदिरामध्ये या ठिकाणी डाळपस्वारी दाखल झालेली आहे. तर इथे आता हे जे देवाचे तरंग पाठ आहेत ते आपल्या मूळ जागी प्रस्थापित होतील आणि त्यानंतर मग या डाळपस्वारीची सांगता होणार आहे.
फायनली आता देवाचे जे तरंग आहेत ते आपल्या मूळ स्थानावर आलेले आहेत आणि जे सर्व भाविक डाळपस्वारीसोबत गेलेले तर ते आता देवाचे तरंग या ठिकाणी प्रस्थापित झाल्यानंतर श्री पावणाई देवीचं दर्शन घेऊन आता आपापल्या घरी जाणार आहेत. सलग 3रा दिवस आहे हा. हे सर्व भाविक या डाळपस्वारीसोबत संपूर्ण गावामध्ये फिरत होते. खूप सुंदर असा अनुभव होता आणि सुंदर अशा या डाळपस्वारीची आज 29 जानेवारीला सांगता झालेली आहे.